मला अंबादास दानवेने आल्या डोळा मारला. कुठं काय डोळा मारलेला मी बघितला नाही, पण अंबादास दानवे हे शिवभक्त, मी सुद्धा गणेश भक्त आहे. आम्ही सगळे गणेश भक्त म्हणून इथे एकत्र आलेलो. हो यार अरुण भाई हो सचिन सार्वजनिक कार्यक्रम आहे, गणेशोत्सवाचा कार्यक्रम चालू करा ना. अरे चालू करा सर. नको. या ठिकाणी प्रबोध मालाने यांना विनंती आपण मुंबई साहेबांचं स्वागत करायचं. आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे कॅबिनेट मंत्री, जे काही देशाचे अर्थमंत्री राहिलेले, त्या बाबतीत मी बोललो. मी माझ्यासाठी नव्हतो. खैरेंवर बरं चिडला. खैरेंवर चिडायची मला काही गरज नाही. काय खैरे सध्या चिडचिड करतात. प्रोटोकॉल पाळला जात नव्हता. प्रोटोकॉल हा पाळला गेला पाहिजे. इथं राजकारण केलं गेलं नाही पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू, पण इथं प्रोटोकॉल पाळला पाहिजे ह्या मताचा मी आहे. तुम्हाला अंबादास दानवेने आल्या डोळा मारला. कुठं काय डोळा मारलेला मी बघितला नाही, पण अंबादास दानवे हे शिवभक्त, मी सुद्धा गणेश भक्त आहे. आम्ही सगळे गणेश भक्त म्हणून इथे एकत्र आलेलो आहे. इथं कुठेही राजकारण. आल्या सावे साहेबांना हॅलो केलं, त्यांना शिकायत केला. खैरे साहेबांकडे दुर्लक्ष केलं. मी खैरे साहेबाचं शुभेच्छा देत असताना नाव घेतलं, पण त्यांनी माझं नाव घेत नाही. त्याला मी काय करू? मी तर नाव घेतलं त्यांचं. नाही, मी टाळलं असतं तर नाव घेतलंच नसतं. मी त्यांचं नाव घेतलं, पण ते मला टाळतात. त्याला मी काय करू? जनता टाळीत नाही, मला मी काय करू? तुम्ही रागावले होते. नाही, रागवायचं म्हणजे मला काय म्हणायचं, हे काही पक्षाचा कार्यक्रम नाही, हा गणेश भक्ताचा कार्यक्रम आहे. आणि गणेश भक्ताचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी कोणाचा इथं प्रोटोकॉलचा विषय नाही. आपण सगळे गणेश भक्त आहे. पक्षाच्या ठिकाणी प्रोटोकॉल असतो, इथं प्रोटोकॉलचा काही संबंध. प्रोटोकॉल पाळा असं बोलत होता ना. काय प्रोटोकॉल? नाही, मला काय म्हणायचं, त्यांना अजून बी कळा ना आपण माझी झालो म्हणून. मी तरी काय करू? त्याला लक्षातच आहे ना. 5 वर्षापासून झाले. काय प्रोटोकॉल पाळला नाही गेला? काय प्रोटोकॉल पाळला? गणपतीमध्ये प्रोटोकॉल नसलं पाहिजे. हे धार्मिक काम आहे. सरकारी काम असतं तर प्रोटोकॉल होतं. सरकारी काम नाही, काहीतरी आपलं बोलायचं, त्याला मला असं वाटलं की ते मध्ये घुसून त्या ठिकाणी काही होऊ शकत नाही. देवाच्या दरवाजा सगळे सारखे. बरोबर काय नसतो. धार्मिक काय नाही. जो मनापासून भक्ती करतो, जो मनापासून त्याचा अधिकार. आता काय सांगाल, काय केलं पाहिजे? समजदार झाला ते म्हणजे तुम्ही माझी झाल्याचं मान्य करत नाही करत. कारण मी कधी पण येऊ शकतो. परत मी कधी पण परत येऊ शकतो. हे चुकीचं आहे. त्यांचं वागणं बरोबर नाही. पाळला गेला पाहिजे का? पण तुम्ही खासदार होता. नंदुबाई ज्यावेळेस ते अनाउन्समेंट केले, तर ते संरक्षक आहे ते पूर्ण सगळं आणि मी फक्त काय म्हणाले? हे चुकीचं झालं. चुकीचं केलं.
तुम्ही शांत राहिला. ते शांत राहिलं. कारण ते बघताय की टाकला जाईल. सर्वप्रथम आम्ही त्याचा विचार करत असतो आणि त्याचाच विचार करून गेली अनेक वर्ष हे सर्व मंचावरचे मान्यवर आमच्या या संस्थान गणपती ट्रस्टशी जुडलेले आहेत. खास करून चंद्रकांत खैरे साहेब हे या संस्थान गणपती ट्रस्टचे संरक्षक आहे आणि त्यांचं या मंदिराकरता योगदान आहे. नो डाऊट इतरांचं सुद्धा मंदिराकरता योगदान आहे आणि त्यांचं एक सिनियर ज्येष्ठ असे आमचे नेते म्हणून त्यांचं नाव आमच्या ट्रस्टने ठरवलं होतं, विश्वस्तांनी ठरवलं होतं की प्रोटोकॉल कसा असावा. त्या पद्धतीने या ठिकाणी मी सूत्रसंचालन करत असताना आधी खैरे साहेबांचं नाव घेतलं. मग मंचावर उपस्थित मान्यवरांनी सांगितलं की तुम्हाला प्रोटोकॉल माहीत नाही का, तुम्ही प्रोटोकॉलनुसार सगळ्यांची नावं घ्या. मी एक आवर्जून या ठिकाणी सांगेल की तुमचा सन्मान आहे, होय सन्मान आहे, आम्ही सन्मान करतो, परंतु आमच्या ट्रस्टच्या सुद्धा काही मर्यादा आहेत, काही नियम आहेत, काही सूचना आमच्या ट्रस्टी लोकांच्या असतात. त्याचं पालन करून मी या ठिकाणी कार्यक्रम केला. त्यांना राग आला, नंतर मी प्रोटोकॉल बदलला आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्यानंतर मी त्यांनाच विनंती केली आता तुम्ही सांगा कसं कसं नियोजन करायचं.